नमस्कार, ज्योती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण फोडणीचा भात बनवूया. फोडणीचा भात कसा एकदम वेगळ्या पद्धतीचा आणि सिक्रेट मसाला वापरून तुमच्या घरामध्ये असेलच तरच तुम्ही टाका, किंवा असलाच पाहिजे असं अजिबात नाही, पण त्याच्यामुळे त्या फोडणीच्या भाताचा स्वाद इतका छान होतो. तुम्ही करून बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल. आणि करायला एकदम सोपी आहे. बेसिक रेसिपी फोडणीच्या भाताची एकदम ही अशीच आहे पूर्वीपासून आपल्याकडे, पण आता नवीन पद्धती वेगवेगळ्या काढल्या सगळ्यांनी. पण ही अशी रेसिपी एकदा तुम्ही करूनच बघा. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू. आपण फोडणीचा भात करत आहे. तुमच्याकडे शिळा असेल तर शिळा पण चालतो, आणि जर तुम्हाला स्पेशल हा भात खायचाच असेल तर तुम्ही भात शिजवून पण घेऊ शकता. 1 वाटी पाणी टाकायचं, 1 वाटी भाताला 2 वाट्या पाणी टाकायचं, 1 चमचा तेल टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि 3-4 शिट्यांवर मग भात शिजवून घ्यायचा. तो अशा प्रकारे होतो, किंवा शिळा असेल तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण साहित्य टाकूया. थोडं लाल तिखट, खूप छान होतो हा भात, आणि बेसिक भात अशाच प्रकारे बनतो. थोडी हळद तिखट हे कच्चंच टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये हा सिक्रेट मसाला आहे. हा लोणच्याचा मसाला आहे. केप्रेचा घ्या तुम्ही, सुरुचीचा घ्या, कुठलाही घ्या. लोणच्याचा मसाला जो रेडीमेड मिळतो तो मसाला आपण 1 चमचा घेतला, हा टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. हा सिक्रेट मसाला. आणि मीठ चवीनुसार. मीठ थोडं भातामध्ये असतेच आपल्या. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, एकदम एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने, कारण आपला भात असा फळफळीत राहायला हवा. ते छान प्रकारे मिक्स करून घेते मी. पूर्ण मसाले भातामध्ये मिक्स झाले पाहिजे. आणि नंतर आपण फोडणी करूया. सिक्रेट मसाला जर नसेल, किंवा आचार मसाला तुमच्याकडे नसेल, लोणच्याचा मसाला, तरी चालेल, तरी पण खूप छान होतो हा भात. पण लोणच्याचा मसाला जर टाकला तुम्ही तर एकदम वेगळी चव येते, थोडंसं वेगळं काहीतरी. आता हा मी मिक्स करून घेतला. आता आपण फोडणी करूया. बघा, मी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकते. आता तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता, पण तुपातली टेस्ट खूप अफलातून लागते. आणि आता हे गरम करून घेऊया. तूप गरम झालं. आता आपण याच्यामध्ये आधी शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे तळून घेतले आधी, आणि नंतर वरून जर टाकले भात झाल्यानंतर, तर ती दाताखाली क्रिस्पी शेंगदाणे आल्यानंतर खूप छान लागतात. आपले शेंगदाणे उन्हामध्ये वाळू घातलेले आहेत, त्याच्यामुळे खूप लवकर होतात ते. गॅस कमी केलेला आहे मी. आणि असे छान तडतडले फुटले म्हणजे ते काढून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट झाले शेंगदाणे. क्रिस्पी एकदम छान शेंगदाणे तयार. बघा, असे तळतळ फुटत आहेत. तर झाले हे, मी काढून घेते. गॅस कमीच ठेवायचा शेंगदाणे तळताना. आणि ओले शेंगदाणे जर असले तर मग थोडा जास्त वेळ लागतो शेंगदाणे तळायला. हे बघा, गरम झालेलंच आहे. तर मी मोहरी टाकते. मोहरी तडतडली, जिरं टाकते. आणि आता कांदा टाकते. तुम्ही तुमचा भात असेल तसा कांदा घ्या. तर मनाला जास्त आवडतो, पण प्रमाणामध्ये जर कांदा असला तर खूप छान होतो भात. आणि जास्त तेल तूप पण नको, कारण कसा ऑइली भात छान नाही लागत. त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. आता छान लालसर रंगावर आपण कांदा घेऊया. आणि आपण लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हिरवी मिरची टाकायची गरज नाही. तर छान असा भाजून घेऊया आपण. झाला आपला कांदा आता छान जसं पाहिजे तसा. आता आपण याच्यामध्ये भात टाकूया. भात छान मिक्स झालेलाच आहे आपला संपूर्ण साहित्यामध्ये. आणि ना झटपट करायला एकदम सोपी, आणि चवीला एकदम रुचकर. नंबर 1 वरती आहे ही रेसिपी नाश्त्यामध्ये. आणि कधी ना कधी कोणाची घरी थोडा भात जास्तीचा होतो, तर जास्तीचा झाल्यास अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. छान प्रकारे ही रेसिपी करून बघायची. आणि आता
त्याच्यावरती शेंगदाणे टाकायचे आपल्याला आणि कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. गॅस कमीच केलेला आहे मी. आणि तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबू पिळून टाकू शकता, पण मला आंबट नको करायचं नाही आहे. आणि एकदम चवीपुरती थोडी किंचित साखर, म्हणजे चवीला एकदम अफलातून होतो एवढ्याशा साखरमुळे. तुम्हाला हिंग वाटल्यास तुम्ही हिंग पण टाकू शकता. माझ्याकडे सध्या हिंग नाही आहे त्याच्यामुळे मी टाकला नाही, तर हिंग पण टाकावर छान टेस्ट येईल. बघा आता गॅस मी कमी केलेला आहे. आणि आता याला फक्त 3 मिनिट वाफ देते. 3 मिनिट झाले. 2-3 मिनिट. आता मी छान मिक्स करून घेते. गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढते. बघा किती छान झाला, सुगंध खूप येत आहे. आणि तुम्ही या भाताला आपण मिक्स केलेला जो होता आधी फोडणीच्या आधी तसा भात आणि त्याच्यावर कांदा शेंगदाणे टाकून पण देऊ शकता, सर्व करू शकता, शेव वगैरे टाकून, लिंबू टाकून. आपला तयार भात आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते. असा एकदम फळफळीत, चवीला छान आणि झटपट होणारा, विशेष म्हणजे कोणालाही आता जास्त वेळ लागणारी रेसिपी करायला वेळ नसतो आणि कंटाळा पण येतो. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदम छान लागणारी आणि आरामात करू शकता. घाई असेल तरी पण चालेल. झटपट होणारी रेसिपी आणि चवीला एकदम रुचकर. बघा किती छान फळफळीत झालेला आहे भात. आणि आता याच्यावर थोडी कोथिंबीर पेरूया. झाला आपला A1 भात तयार आहे. आता याच्यासोबत तुम्ही लिंबूची फोड देऊ शकता किंवा दही देऊ शकता. सर्व करताना बारीक शेव टाकून देऊ शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही आवडल्यास तसा सर्व करू शकता. बघा झाला आपला फोडणीचा भात तयार. आणि फोडणीचा भात तुम्ही ताजाच केला पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर त्याचा पण ही रेसिपी छान होते. आणि तुम्ही ताजा बनवून केला आस्वाद घेण्यासाठी तरी पण चालेल. आणि चवीला खूप छान लागतो. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच किती सोपी आहे करायला आणि झटपट होणारा. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा.